श्रोतेहो, पहिल्या भागात डॉक्टर सुमेधा नाईक यांच्याकडून पर्यटन आणि हॉटेल व्यवसायाची सेवा गुणवत्ता याविषयी अनेक प्रश्न जाणून घेतले. ऐकूया मुलाखतीचा उर्वरित भाग. मॅडम, ग्राहक समाधान तक्रारींची हाताळणी खूप महत्त्वाची ठरते. तर मॅडम, ग्राहकांच्या तक्रारी हाताळण्याची योग्य पद्धत कोणती असावी? सगळ्यात आधी तक्रारी केव्हा येतात, तर जो तुमचा सर्व्हिस डिलिव्हरी आणि सर्व्हिस एन्काउंटर असतो. सर्व्हिस एन्काउंटर म्हणजे काय, तुमचा एम्प्लॉई किंवा तुम्ही हॉटेलचा एम्प्लॉई पर्यटकाशी बोलतो, संवाद जेव्हा जेव्हा संवाद साधला जातो त्या सगळ्याला सर्व्हिस एन्काउंटर असं म्हटलं जातं. आणि त्या माध्यमातून कम्युनिकेशन होऊन तुम्ही सर्व्हिस प्रत्यक्षात डिलिव्हरी करता. ह्या दोन्हीच्या वेळेला जर पर्यटकाला लक्षात आलं की मला एकतर सर्व्हिस डिलिव्हरी वेळेवर मिळणार नाहीये किंवा सर्व्हिस चांगली मिळणार नाहीये, माझी जी अपेक्षा आहे मिळणार नाही, तिथं ग्राहकाच्या तक्रारी यायला सुरुवात होतात. उदाहरणामध्ये एखाद्या ग्राहकानं AC रूमचं बुकिंग केलेलं आहे आणि त्यानं त्या रूमसाठी 1500 रुपये, 2000 रुपये किंवा 3000 रुपये त्यांनी एका रात्रीसाठी मोजलेले आहेत. पण अचानक वादळ झालं, लाईट गेली आणि अशा वेळेला सगळा ACचा बॅकअप संपला, इन्व्हर्टरचा बॅकअप संपला. आता तो हॉटेल व्यावसायिक काहीही करू शकत नाही. तर अशा वेळेला तो ग्राहक तक्रार करणार आणि पुढे जाऊन तो सोशल मीडियावरती हे टाकणार. मग हे टाळायचं कसं? तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करता आली पाहिजे. यामध्ये हॉटेल व्यावसायिकाची काहीही चूक नाहीये. तरी सुद्धा पर्यटकाला झालेला जो त्रास आहे तो त्याच्या भूमिकेतनं तुम्ही बघितला पाहिजे आणि त्याची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. त्याच्यावरती काय उपाययोजना करता येईल? जनरेटर मला आणता येईल का? आणि AC चालवता येईल का? AC नाही पण किमान मी फॅन चालवू शकतो का? त्याच्याही पुढे जाऊन मी त्या पर्यटकाला काही डिस्काउंट देऊ शकतो का? मला आत्ता डिस्काउंट नाही द्यायचं आहे, पर्यटक ज्या वेळेला रिपीट कस्टमर म्हणून येईल त्यावेळेला मी त्याला काही ऑफर देऊ शकतो का, की पुढच्या वेळेला सर तुम्ही याल त्यावेळेला तुमच्या रूमच्या भाड्यामध्ये आम्ही 10% कमी करू, 2% कमी करू, असं काहीतरी पॅकेज त्याच्यामध्ये देणं गरजेचं आहे. तर आजच्या काळात शाश्वत पर्यटनालाही विशेष महत्त्व आहे. तर शाश्वत आणि जबाबदार पर्यटनामध्ये सेवा गुणवत्तेची भूमिका काय आहे मॅडम? बरोबर. ह्यातले जे आपण 5 डायमेन्शन्स बघितले, या सगळ्या डायमेन्शनशी शाश्वत पर्यटनाशी खूप मोठा संबंध आहे. शाश्वत पर्यटन म्हणजे काय म्हणतो आपण, तर इथला सगळा पर्यावरण जे आहे, इथला निसर्ग तो सगळा जपला पाहिजे. त्या पर्यटनाचा किंवा तिथल्या सगळ्या नैसर्गिक साधन संपत्तीचा वारेमाप वापर करून आम्ही जर पर्यटन करत असू तर त्याला शाश्वत पर्यटन म्हणता येणार नाही. आता काय होतं, तुम्ही कुठल्याही पर्यटन स्थळाच्या ठिकाणी गेलात की बघा तिथे प्लास्टिकचे ढीग दिसतात. आता हे प्लास्टिकचे ढीग कोणी टाकलेले आहेत? पर्यटकांनीच टाकलेले आहेत. हा ढीग बघून फोटो पाहून सोशल मीडियावर टाकणारे कोण आहेत? पर्यटकच आहेत. बरोबर आहे. तर हे चित्र बदलायला पाहिजे. मग हे चित्र बदलायचं कसं? तर पर्यटकांना आधी एज्युकेट करा. पर्यटकांना सांगा की इथे प्लास्टिक टाकू नका. नुसतं सांगून ऐकत नाहीत, बोर्ड लावा. बोर्ड लावून ऐकत नाहीत, दंड लावा. प्रशासनाची त्यामध्ये भूमिका फार महत्त्वाची आहे. स्थानिक ज्या स्वराज्य संस्था आहेत त्यांची भूमिका यामध्ये महत्त्वाची आहे की तिथे कचरा होऊच देता कामा नये. कारण जेवढा कचरा आम्ही करू त्या सगळ्याचा पर्यावरणावरती खूप मोठा परिणाम त्यावरती होणार आहे आणि अंतिमतः त्याचा परिणाम कोणावर येणार आहे? सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांवर येणार आहे. फक्त हॉटेल व्यावसायिक किंवा पर्यटन व्यावसायिकांवर नव्हे, स्थानिकांवर येणार आहे. येणाऱ्या पर्यटकांवरती सुद्धा त्याचा बॅड इम्पॅक्ट होणार आहे आणि त्या पर्यटन स्थळाला भेट देणं लोकांचं कमी होईल. अशा प्रकारचा कचरा सगळीकडे असेल. दुसरं महत्त्वाचं आहे म्हणजे झाडं. झाडं तोडून तुम्ही जर सगळीकडे हॉटेल बनवायला गेलात, सपाटीकरण करायला गेलात, तर पुन्हा ज्यासाठी पर्यटक येतात त्याचीच आम्ही तोड करणार आहोत. तिसरं आहे तिथले प्राणी, पक्षी, इथले सगळं जी बायोडायव्हर्सिटी आहे ती जपणं गरजेचं आहे. प्रचंड जैवविविधता आहे आपल्याकडे. फुलांच्या अनेक जाती आहेत, औषधी वनस्पतींच्या जाती आहेत, वन्य प्राण्यांच्या अनेक जाती आहेत. ती जपत आपल्याला पर्यटन करायचं आहे आणि ते करत असताना ग्राहकांच्या अपेक्षा ह्या प्रमाणापेक्षा जास्त असणार नाहीत. केवळ चकचकीत हॉटेल्स नकोत. इथली जी होमस्टेज आहेत ना ती फार महत्त्वाची आहेत. आमचा इथला चिऱ्याच्या दगडातली होमस्टेज असतील ना ती पर्यटकांना जास्त आवडणार आहेत. सो तिथे टँजिबिलिटी आली.
लोकांना तुम्ही सांगता इकोटेल म्हणून जर सांगितलेलं असेल तर इकोटेलमध्ये पर्यावरणपूरक तुमच्या सर्व्हिसेस असल्या पाहिजेत. तिथे तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये काही सर्व करताय का, की तिथे सुद्धा जिथं तिथं प्लास्टिक आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या खूप मॅटर करतात आणि त्याच्यातूनच शाश्वत पर्यटन जे आहे ते टिकणार आहे आणि ते आपल्या सगळ्या जिल्ह्याला पुढे नेणार आहे. मॅडम, स्थानिकतेची ओळख जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे मॅडम. तर स्थानिक संस्कृती आणि परंपरा जपत सेवा गुणवत्ता कशी वाढवता येईल याविषयी सांगा. अगदी छान प्रश्न आहे मॅडम. इथे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणाकणामध्ये संस्कृती भरलेली आहे आणि निसर्ग भरलेला आहे. तो पोहोचवणं आमचं काम आहे. ते पोहोचवायला आम्ही सुरुवात सुद्धा केलेली आहे. आज तुम्ही बघाल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या हॉटेल्समध्ये किंवा रेस्टॉरंट्समध्ये घावणे चटणी, आमचे मोदक, आमचे शिरवाळे, मालवणी माशाचं जेवण तर सगळीकडेच प्रसिद्ध आहे. हे सगळं आम्ही पोहोचवतो आहोत. पण त्याचं ब्रँडिंग कसं करता येईल हे आम्ही बघितलं पाहिजे. मालवणी थाळी आम्ही डिझाईन केली पाहिजे की मालवणी थाळी म्हणजे त्यात अमुक 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 गोष्टी असणारच. हे सगळ्या हॉटेल व्यावसायिकांनी एकत्र येऊन ठरवायला पाहिजे. त्याच्यानंतर आमचा जो दशावतार आहे, आता दशावतार चालू होतो कधी रात्री उशिरा चालू होतो, संपतो कधी पहाटे 6 वाजता 7 वाजता तो संपतो. तर आलेला पर्यटक आमचा एवढा वेळ थांबणार आहे का? नाही थांबणार. त्याला दुसऱ्या दिवशी आणखीन गोष्टी बघायच्या. मग दशावतारचे प्रयोग आम्ही हॉटेलमध्ये कॉम्पॅक्ट प्रयोग, 1 तासाचा प्रयोग किंवा 2 तासाचा प्रयोग आम्हाला करता येईल का, जेणेकरून आमची संस्कृती या पर्यटकांपर्यंत पोहोचेल. आमच्याकडे वेगवेगळ्या ज्या कला आहेत, म्हणजे बाहुल्यांचे खेळ मगाशी म्हटलं, चपई नृत्य म्हटलं, आपल्याकडे एक घालो उत्सव नावाचा प्रकार आहे, किंवा कोकणामध्ये आपण कणो घालतो. एक पिठाचा असा खडू एका ह्याचा मिळतो, तर तो खडू पाण्यात भिजवायचा आणि त्याची सारवलेल्या जमिनीवरती छान टिपं काढायची. हल्लीच गेल्या महिन्यामध्ये मी ह्याची स्पर्धा घेतली आणि त्या स्पर्धेमध्ये महिलांचा इतका छान प्रतिसाद मिळाला आणि सोशल मीडियावरून पण खूप छान प्रतिसाद मिळाला. तर मग हा कणो घालायला आमच्या पर्यटकांना शिकवता येईल का आम्हाला? आमच्या हॉटेलमध्ये तो आलाय. हॉटेलमध्ये समजा मी एक 5 बाय 5 स्क्वेअर फीटची एक जागा तयार केली, तेवढीच जागा शेणानं सारवली आणि तिथं तो कणो कसा घालायचा हे मला शिकवता येईल का? घावणे खातो पर्यटक, घावणे कसे करायचे हे हॉटेलच्या किचनमध्ये मला शिकवता येईल का? हे कसं पोहोचवता येईल? मोदक करायचे, मोदकाच्या ज्या पाऱ्या आपण वळतो त्या पाऱ्या वळणं हे अवघड काम आहे. पण आमच्याकडे तारकर्ली सारख्या एरियामध्ये आमच्याकडे एक पुरुष शेफ आहे, तो 21 पाकळ्यांचा मोदक बनवतो. अच्छा. मग 21 पाकळ्यांचा मोदक कसा बनतो हे बघणं हे सुद्धा पर्यटकांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. ते कसं बनवतात? मासा भाजत असताना जो चुरचुर आवाज येतो तव्यावरती, तो चुरचुर आवाज पर्यटकांपर्यंत पोहोचवणं महत्वाचं आहे. हे सगळं जे आहे ह्या सगळ्या माध्यमातून आपली स्थानिक संस्कृती आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल. वेगवेगळ्या आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रत्येक तालुक्यात अगदी 5-6 किलोमीटर अंतरांवरती सुद्धा वेगवेगळ्या प्रथा आहेत. आपल्याकडे जत्रा कितीतरी प्रकारच्या आहेत. माऊलीची जत्रा आहे, लोटांगणाची जत्रा आहे, घोडेमुख जत्रा आहे, आंगणेवाडीची जत्रा आहे. या सगळ्या जत्रांमध्ये वेगळ्या पद्धती आहेत बघा. कुठे मगाशी म्हटलं लोटांगण घालत घालत माणसं नवस फेडायला जातात. काही जत्रांमध्ये तो दगड उचलतात, काही जत्रांमध्ये निखाऱ्यांवरनं चालतात. खूप छान छान पद्धती आहेत. त्याच्या मागची कारणं वेगळी आहेत. आपल्याकडचा गवळदेव आहे की ज्याच्यामध्ये सगळे पुरुष येऊन स्वयंपाक करतात. मग हे सगळं दाखवायला पर्यटकांना आम्ही न्यायला पाहिजे. गवळदेवाच्या मध्ये तो एक वाघोबा बनलेला असतो, त्या वाघोबाच्या मागे सगळेजण लागतात. मग वाघोबाचं का आहे? तर वाघ हा इथल्या संस्कृतीचा भाग आहे. बिबटे आणि पट्टेरी वाघ हे सुद्धा इथल्या जैवविविधतेचा भाग आहे. मग हे आमच्या पर्यटकांना आम्हाला दाखवायला पाहिजे. या सगळ्या माध्यमातून एकीकडे आपण पर्यावरण जपणार आहे. देवरायांमध्ये घेऊन जा, देवरायांमधली झाडांच्या ज्या जाती आहेत त्या वेगवेगळ्या जाती दाखवल्या पाहिजेत. आपल्याकडे डोंगोबाच्या देवराईमध्ये एक जात आहे मँग्रोवची, सुंदरी नाव आहे तिचं, त्या जातीचं नावच सुंदरी आहे. ही सुंदरी जात केवळ त्या देवराईमध्ये आपल्याला आढळणार आणि आणखी क्वचित एका देवराईमध्ये आढळणार, बाकी कुठेही. कारण तिला लागणारे विशिष्ट हवामान, तापमान, पाणी हे सगळं तिथं आहे. अशा देवराया न्यायला आपण पर्यटकांना तिथं पर्यंत नेलं पाहिजे. फक्त सांभाळून की तिथे कुठलाही कचरा होणार नाही, कुठली झाडं तोडली जाणार नाहीत, कुठल्या पक्ष्यांना प्राण्यांना इजा होणार नाही, हे सगळं बघणं तिथं गरजेचं आहे. नक्कीच खूप सुंदर विचार आहेत मॅडम. तंत्रज्ञानाचा प्रभाव सर्व क्षेत्रांवर पडत आहे, तर पर्यटन क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर
सेवा गुणवत्ता वाढवण्यासाठी कसा करता येईल मॅडम सांग? अगदी महत्वाचा हा प्रश्न आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे ग्राहकांच्या अपेक्षा बदललेल्या आहेत. हो. ऑनलाईन सगळ्या पेनेट्रेशन नंतर ह्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. मग त्याचाच वापर पर्यटन आणि हॉटेल व्यावसायिकांनी योग्य त्या अपेक्षा करण्यासाठी केला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे 5 रूम अवेलेबल आहेत ना, मग माझ्या हॉटेलच्या वेबसाईटवरती त्या 5 रूम कशा दिसतील मी बघितलं पाहिजे. आतापर्यंत आम्ही काय करत होतो, 5 रूम आहेत लिहित होतो, 5 रूमचे फोटो टाकत होतो. आता 360 डिग्री व्ह्यू आलेला आहे. मग माझ्या वेबसाईटवरती प्रत्येक रूमचा आणि माझ्या संपूर्ण हॉटेलचा 360 डिग्री व्ह्यू टाकला पाहिजे. जी गुगल मॅपची लिंक आपण देतो, गुगल मॅपच्या लिंकमध्ये तिथे आता तुम्हाला फ्रंट व्ह्यू दिसतो. 360 डिग्री व्ह्यू सुद्धा गुगल मॅपमध्ये दिसतो. तर पर्यटकाला सांगू शकता की तुम्ही अमुक ठिकाणावरून असं असं यायचं आहे ना, तुम्ही गुगल मॅप ऑन करा, तिथे 360 डिग्री व्ह्यू सिलेक्ट करा, तुम्हाला आमच्या हॉटेलचा असा असा बोर्ड दिसेल. डोळ्यासमोर ज्यावेळेला पर्यटकाला ते त्याच्या फोनमध्ये दिसेल ना, तेव्हा त्याची अँझायटी कमी होणार आणि तुमच्याबद्दलचा विश्वास, तुमच्याबद्दलची रिलायबिलिटी, ॲश्युरन्स हे सगळं तिथे वाढत जाणार आहे. फीडबॅक मेकॅनिझम, फीडबॅक सिस्टीमसाठी सुद्धा तुम्ही ह्या सगळ्या सोशल मीडियाचा आणि सगळ्याचा वापर केला पाहिजे. पर्यटकांपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा तुम्ही सोशल मीडियाचा वापर करणं गरजेचं आहे. हॉटेल व्यावसायिकांनी स्वतःचे चॅटबोट्स क्रिएट केले पाहिजेत की इन्क्वायरी आली की चॅटबोट तुम्हाला ऑटोमॅटिकली एआयच्या माध्यमातून लगेच उत्तर देईल. सगळ्यात पहिला मे आय हेल्प यू आणि तुम्हाला कुठल्या सर्व्हिसेस हव्यात, अकॉमोडेशन, तुम्हाला कुठली रूम हवी आहे, तुम्ही किती लोक येणार आहे, हे सगळं चॅटबोटच्या माध्यमातून तुम्हाला सहजरित्या करता येईल. चौथा महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे डेटा, माहिती संकलन. आपल्याकडे आलेल्या पर्यटकाचं नाव किंवा तो कुठून येतो एवढं कळलं की त्या भागाची संस्कृती मला कळणार आहे. त्या अनुषंगानं मी त्याच्याशी संवाद साधला पाहिजे. तो कुठून येतोय त्या गावाचं मला नाव कळलं, त्या गावात माझ्या ओळखीचा कोणी असेल त्याचा रेफरन्स तुम्ही त्यांना देऊ शकता. डेटा महत्वाचा आहे. एक पर्यटक तुमच्याकडे बुकिंग करतोय, तुम्ही त्याचं नाव कॉम्प्युटरवरती टाकलं की तो तुमच्याकडे समजा ह्याच्या अगोदर 10 वर्षापूर्वी येऊन गेलेला आहे, तुम्हाला दिसतंय, तुम्ही त्याला त्याची आठवण देऊ शकता. सर, तुम्ही आमच्याकडे 10 वर्षापूर्वी आला होता. मॅडम, तुम्ही मागच्या वेळी आला होता ना, त्यावेळेला तुम्ही सांगितलं होतं आम्हाला की तुम्हाला मासे फार तिखट नको आहेत, तुम्हाला थोडंसं लाईट पाहिजे, तुम्हाला त्याच्यामध्ये आगुळ जास्त हवाय किंवा तुम्हाला शिरवाळे आवडतात. आता ह्या वेळेला तुम्हाला नाचणीचे शिरवाळे खायला आवडतील का, त्यावेळेला तुम्ही तांदळाचे शिरवाळे खाल्ले होते. हा जो डेटा आहे ना, तो डेटा रेकॉर्ड करणं ना, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि या सगळ्यामध्ये एआय आणि टेक्नॉलॉजी जे आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स जे आहे, ह्याची सगळ्याची खूप महत्वाची भूमिका आहे. तर ते सगळं तंत्रज्ञान आत्मसात करणं हॉटेल व्यावसायिकांनी गरजेचं आहे. इतर सगळे पर्यटन व्यावसायिक जे आहेत, म्हणजे टूर ऑपरेटर्स असतील किंवा स्कुबा डायव्हर्स असतील, वॉटर स्पोर्ट्स ओनर्स असतील, या सगळ्यांनी किंवा जसे जे मगाशी म्हटलं की इको टूर्स करणारे काही मंडळी, या सगळ्यांनी ह्या तंत्रज्ञानाचा वापर करणं फार महत्वाचं आहे. डिजिटल मार्केटिंग शिकून घेणं. कुणीतरी येईल, माझी वेबसाईट तयार करेल, कुणीतरी माझं सोशल मीडियावर टाकेल, नाही, तुम्ही स्वतः ते शिकणं गरजेचं आहे. त्याचं बेसिक प्रशिक्षण प्रत्येक हॉटेल व्यावसायिकानं घेणं हे गरजेचं आहे आणि त्याच्या प्रत्येक एम्प्लॉईनं घेणं गरजेचं आहे. म्हणजेच तंत्रज्ञानामुळे सेवा अधिक सुलभ आणि प्रभावी होऊ शकते. नक्कीच. भविष्याचा विचार करता मॅडम, तुमच्या मते भविष्यातील पर्यटन प्रवाह कोणते असतील? याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पर्यटन प्रवाह आहे तो आहे एक्सपिरियन्शियल टुरिझम, जो मगाशी मी काही उदाहरणं तुम्हाला सांगितली की घावणे समोर बनवायला शिका. आपल्याकडे तांदळाची भाकरी आपण करतो. आता कित्येक महिलांना किंवा कित्येक प्रांतामध्ये भाकरी हा प्रकार माहीत नाही. विशेषतः परदेशातले जे पर्यटक येतात ना, त्यांना ब्रेड माहिती असतो. आपल्याकडे रोटी, भाकरी, चपाती या सगळ्यांना इंग्रजीमध्ये ब्रेड हा शब्द आहे. तर त्यांना तुमची टमटमलेली भाकरी फुगते कशी ह्याच्याबद्दल खूप कौतुक आहे. तर त्यांना तुमच्या किचन पर्यंत न्या, त्यांना ते दाखवा. रिव्हर राफ्टिंग सारखे प्रकार आहेत. आता कांदळवन सफारीज आपल्याकडे सुरू झालेले आहेत. तर त्या कांदळवन सफारीज मध्ये आपण माहिती देतो, तिथं जातो प्रत्यक्षात आणि जे कायाकिंग आहे, कायाकिंग मध्ये स्वतः पर्यटक तिथे होडी वल्लवतो. तर हे एक्सपिरियन्शियल टुरिझम आहे. टेंट्स बऱ्याच हॉटेल व्यावसायिकांनी आता आणायला सुरुवात केली. 10 वर्षापूर्वी हा ट्रेंड अजिबात नव्हता. आता हा ट्रेंड वाढत जाणार आहे की आपल्याकडचं जे आकाश आहे, चांदण्यांनी भरलेलं आकाश आहे. हे चांदण्यांनी भरलेलं आकाश रात्री झोपून मला बघायचंय, शेतात राहून बघायचंय, तर त्याची सोय आम्ही करायला पाहिजे. हा महत्वाचा ट्रेंड आहे. ॲग्रो टुरिझम म्हणा किंवा इको पर्यटन, ज्याला इको टुरिझम आपण म्हणतो, ते करता यायला पाहिजे. जंगलामधले वन्य प्राणी दाखवायला नेणं. जसं मगाशी म्हटलं की बेडकांचा अभ्यास करण्यासाठी
जंगलातल्या कीटकांचा अभ्यास करण्यासाठी, फुलपाखरांचा अभ्यास करण्यासाठी बरीच मंडळी येतात आणि त्याचे पर्यटनाचे सुद्धा काही ट्रेल्स ठेवलेले असतात. आमचे आंबोलीतले हेमंत ओगले सर ते या प्रकारचे ट्रेल्स लोकांना करतात. वाईल्ड फोटोग्राफी ते शिकवतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यामधून आपण पर्यटकांना खूप वेगळे वेगळे अनुभव देऊ शकतो. हे अनुभव कसे देता येतील? आता याच्यावरती ना कसं आहे की सोशल मीडियामध्ये सगळा पर्यटक हे बघून आलेला आहे. म्हाताऱ्याची चूळ दिसते कशी हे तो बघून आलेला आहे. पण त्याला प्रत्यक्ष अनुभव घ्यायला तुम्ही तिथपर्यंत पोहोचवलं पाहिजे. ते तिथपर्यंत नेणं जे आहे ते महत्वाचं आहे. मग ह्या सगळ्यातलं कम्युनिकेशनचा तुमचा जो प्रवाह आहे, म्हणजे पर्यटक तुमच्यापर्यंत आधी हॉटेलमध्ये बुकिंग करणं, त्याच्यानंतर तो डेस्टिनेशनला जाणं, एक डेस्टिनेशन फिरून आल्यानंतर दुसऱ्या डेस्टिनेशनला जाणं, ही सगळी साखळी जी आहे ना, ही साखळी तुम्हाला नीट जुळवता आली पाहिजे. ती साखळी जर जुळवता आली तर ते तुम्हाला पर्यटकांना तुम्ही तो अनुभव देऊ शकता. सो आता ही वाईल्ड लाईफ मधलं पर्यटन किंवा किल्ल्यांचं वेगळं पर्यटन, रिस्पॉन्सिबल टुरिझम, एक्सपिरियन्शियल टुरिझम, हे सगळे वेगवेगळे. आता दुसरं एक पर्यटन आलेलं आहे कॉन्झर्वेशन टुरिझम. अच्छा. कॉन्झर्वेशन म्हणजे काय तर पर्यावरणाचं किंवा निसर्गाचं संवर्धन. मग ते संवर्धन करण्यासाठी लोक तुमच्याकडे येणार आहेत, झाडं लावण्यासाठी येणार आहेत, झाडांना पाणी घालण्यासाठी येणार आहेत, झाडांच्या वेगवेगळ्या जाती समजून घेण्यासाठी येणार आहेत, पक्ष्यांना रेस्क्यू करण्यासाठी लोकांना यायचंय तुमच्याकडे, पक्ष्यांच्या जाती कुठल्या आहेत ते समजून घेण्यासाठी यायचंय तुमच्याकडे. जर समजा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींच्या जाती असतील त्याच्या बिया गोळा करण्यासाठी लोकांना यायचंय. सो हे जे कॉन्झर्वेशन टुरिझम जे आहे हा एक नवीन प्रवाह भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती चालणार आहे आणि त्याच्याकडे सगळ्या आपल्या जिल्ह्यातले जे स्टेक होल्डर्स आहेत पर्यटनाचे, त्यांनी ह्याकडे लक्ष नक्कीच दिलं पाहिजे आणि त्याचा अभ्यास आत्तापासून केला पाहिजे. त्याची पॅकेजेस आत्तापासून तयार केली पाहिजे. लोकांना खूप आकर्षित करणारा हा प्रकार ठरणार आहे नक्की, असं मला वाटतं. नक्कीच खूप उपयुक्त माहिती दिलीत मॅडम. आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. सिंधुदुर्ग जिल्हा एक उत्कृष्ट पर्यटन जिल्हा म्हणून विकसित करण्यासाठी तुमचा संदेश काय आहे? बरोबर. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून आणि तोही महाराष्ट्रातला एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून डिक्लेअर होऊन किंवा जाहीर होऊन 20 वर्षाहून अधिक काळ लोटलेला आहे. आता त्याला 30 वर्ष पूर्ण होतील जवळपास. पण तरी सुद्धा आमचा ब्रँड सिंधुदुर्ग अजून तयार झालेला नाहीये. आम्ही तारकर्ली, देवबाग, मालवण यांना फक्त पुढे करतोय. सगळा जिल्हा हा आमचा महत्वाचा आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आमच्या जिल्ह्यातल्या प्रत्येक मातीच्या कणामध्ये निसर्ग आहे आणि पर्यटन आहे आणि इथली संस्कृती आहे. तर त्याच्यासाठी ब्रँड सिंधुदुर्ग तयार करणं गरजेचं आहे. इथल्या जिल्हाधिकारी, इथलं सगळं प्रशासन, इथले सगळे पर्यटन व्यावसायिक या सगळ्यांनी MTDC, त्याच्यानंतर पर्यटन संचालनालय, DOT या सगळ्यांनी ह्या विषयावरती विचार केला पाहिजे, कृती आराखडा आखला पाहिजे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या लोकांचा सल्ला घेऊन ब्रँड सिंधुदुर्ग तयार केलं पाहिजे. जशी भारताच्या पर्यटनाची जाहिरात आपण करतो, इन्क्रेडिबल इंडिया म्हणून करतो किंवा अतिथी देवो भव ही त्याची जी टॅगलाईन आहे, तशी आमची येवा सिंधुदुर्ग आपलंच असा ही टॅगलाईन त्याची आपली व्हायला पाहिजे. आतापर्यंत आम्ही येवा मालवण आपलंच असं म्हणता किंवा येवा कोकण आपलंच असं म्हणता, पण तिथं सिंधुदुर्ग आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याकडे सिंधुदुर्ग किल्ला बांधला, त्या किल्ल्याचं ब्रँडिंग केलं पाहिजे. आपल्या जिल्ह्यामध्ये 2 किल्ले जे आहेत सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग हे वर्ल्ड हेरिटेज साईट, ते आमच्या ब्रँडिंग मध्ये आलं पाहिजे. धामापूरचा आमचा तलाव जो आहे तो रामसर कन्व्हेन्शन मध्ये वॉटर हेरिटेज साईट म्हणून जगभरामध्ये आता डिक्लेअर झालेला आहे. त्या धामापूरच्या तलावाचा ह्या ब्रँडिंग मध्ये समावेश असला पाहिजे. आमच्याकडची कावी कला जी आहे, जी आता अस्तंगत होत चाललेली आहे, ती ह्या ब्रँडिंग मध्ये आली पाहिजे. आमच्याकडची बायोडायव्हर्सिटी या ब्रँडिंग मध्ये आली पाहिजे आणि असा ब्रँड सिंधुदुर्ग तयार करण्याची जबाबदारी ज्यांनी या पर्यटनामध्ये 30 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी पायारोवणी केली, पायाभरणी केली, त्या सगळ्यांनी आज ही जबाबदारी घेतली पाहिजे. आमच्यासारखे जे शिक्षक किंवा प्राध्यापक किंवा संशोधक आहेत त्यांनी पण याच्यामध्ये स्वतःचे इनपुट्स देणं गरजेचं आहे. या सगळ्यांनी मिळून हा ब्रँड सिंधुदुर्ग केला पाहिजे. आमच्याकडची जी वाहतुकीची सुविधा आहे, सार्वजनिक वाहतुकीची सुविधा सगळीकडे पोहोचणं गरजेचं आहे.
आता सुद्धा प्रत्येक पर्यटक जो येतो तो आपल्या प्रायव्हेट कार्स घेऊन येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप जास्त आहे, प्रायव्हेट बसने येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे, पण त्याच्यासाठी आमच्याकडे रस्त्यांची पर्यायी व्यवस्था अजून सुद्धा तेवढी मुबलक प्रमाणामध्ये झालेली नाहीये. हॉटेल पासून किंवा रस्त्यापासून बीचवर जाणारे जे रस्ते आहेत ते रस्ते आमचे अजून नीट झालेले नाहीयेत, किंवा तिथे पेवर ब्लॉक्स टाकून किंवा चिऱ्यांचे रस्ते तुम्ही बनवा पर्यावरणाच्या दृष्टीने, तर तसे रस्ते बनवणं गरजेचं आहे. समुद्र किनाऱ्यांवरती जे कोस्टल गार्ड असतात त्या गार्डची संख्या सगळीकडे वापरणं गरजेचं आहे, सगळीकडे सेफ्टीचे बोर्ड्स लावणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ह्यामधली जी स्थानिक जनता आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातला प्रत्येक रहिवाशाला वाटलं पाहिजे इथं आलेला पर्यटक हा माझ्या घरी आलेला आहे. तो कुठल्या तरी हॉटेलमध्ये उतरतोय याचा अर्थ तो केवळ त्या हॉटेल व्यावसायिकाचा कस्टमर नाहीये, तो पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गेस्ट आहे. तो केवळ कस्टमर नाहीये, तो आमचा गेस्ट आहे, तो आमचा अतिथी आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं आम्ही त्यांनी पत्ता विचारला तर त्याला सांगितलं पाहिजे. आमच्या पर्यटकाला समजा आलाय, तो चौकात आलाय आणि त्याला कळत नाही की आता मी कुठल्या दिशेला जाऊ म्हणून तो तिथं थांबलाय, तर मागून आपण सतत त्याला हॉर्नची प्याप्या वाजवली नाही पाहिजे. त्याला तो विचारण्याचा वेळ आम्ही दिला पाहिजे. तो जर रिक्षानं जाणार येणार असेल तर रिक्षाचं रिझनेबल भाडं त्याला लावणं गरजेचं आहे, त्याला त्याची माहिती अगोदर देणं गरजेचं आहे. सो या सगळ्या माध्यमातून ब्रँड सिंधुदुर्ग आपण विकसित करणं आणि आलेल्या पर्यटकाला इथं जास्तीत जास्त दिवस राहायला भाग पाडणं, जेणेकरून या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाचा रिव्हेन्यू जो आहे तो वाढणार आहे, त्याचं उत्पन्न ह्यातून वाढणार आहे. एक तर डायरेक्ट उत्पन्न काही लोकांचं वाढणार आहे आणि उरलेल्या सगळ्यांचं इनडायरेक्ट उत्पन्न वाढणार आहे. कारण आलेला पर्यटक इथं काही ना काही खरेदी करणार आहे. तो तुमच्या शंख शिंपल्यांच्या माळा खरेदी करणार आहे, तो सुवेनियर्स खरेदी करणार आहे, तो इथून आमसूल घेऊन जाणार आहे, तो इथून आगुळ नेणार आहे, तो इथून आंबे नेणार आहे, तो इथून सुकी मच्छी नेणार आहे, तो इथून ठाकर आदिवासी कलेतल्या ज्या काही वेगवेगळ्या त्यांच्या वस्तू आहेत त्या बाहुल्या आहेत, त्यांचे बनवलेले कप्स आहेत, मग्स आहेत, किचन्स आहेत, तुमचे फ्रीज मॅग्नेट्स आहेत, अशा प्रकारचा सगळा रिव्हेन्यू ह्यातून जनरेट होणार आहे. त्या सगळ्यामध्ये ब्रँड सिंधुदुर्ग डेव्हलप व्हायला हवा आणि तो जर डेव्हलप झाला तर आपला सिंधुदुर्ग जिल्हा नावाला पर्यटन जिल्हा न राहता तो अत्यंत भारतातलाच नव्हे जगातला उत्कृष्ट पर्यटन जिल्हा होऊ शकतो असा मला विश्वास वाटतो. नक्कीच हा संदेश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे मॅडम. आता शेवटी एक युवा पिढीसाठी प्रश्न विचारते मॅडम. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी तुमचा सल्ला काय आहे? बरोबर. आजकाल खूप मोठा ट्रेंड आलेला आहे की विद्यार्थी 12वी नंतर हॉटेल मॅनेजमेंटसाठी जातात आणि हॉटेल मॅनेजमेंट शिकून येतात आणि त्याच्यानंतर स्वतःचं हॉटेल किंवा पर्यटन व्यवसाय ते सुरू करतात. तर व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला उद्योजकता लागते. उद्योजकतेचं पण तुम्हाला बेसिक प्रशिक्षण त्याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे. व्यवसाय सुरू करताना मला त्यातले सगळे धोके जे काय आहेत, त्यातले फायदे काय आहेत, त्या सगळ्याचं स्वॉट अनालिसिस करणं गरजेचं आहे. दुसरं, मी एखाद्या कोर्सला ऍडमिशन घेत असताना माझं स्वतःचं आधी ऍप्टिट्यूड होणं गरजेचं आहे की माझा नक्की कल हॉस्पिटॅलिटीचा आहे का. कारण हॉस्पिटॅलिटी व्यवसायामध्ये तुम्ही 24 तास नम्र राहणं गरजेचं आहे. तो आधी मुळात माझा कल आहे का. रात्री अपरात्री पर्यटक आल्याच्या नंतर त्याला उठून सेवा देण्याची माझी तयारी आहे का, हे बघणं गरजेचं आहे. आणि मग तुम्ही कोर्स निवडा. असं अजिबातच नाहीये की हॉटेल मॅनेजमेंट केलं आणि मगच तुम्ही ह्या व्यवसायात उतरू शकता, असं नाहीये. या व्यवसायाशी निगडीत असणारे अनेक व्यवसाय आहेत जे तुम्ही केवळ इतर ट्रॅडिशनल डिग्रीज BA, BCom, BSc करून सुद्धा तुम्ही हे करू शकता. इथं IT क्षेत्रातल्या मुलाला सुद्धा काम आहे, इथे पर्यावरणाच्या क्षेत्रातल्या मुलाला सुद्धा हा व्यवसाय इथे रोजगार देणार आहे आणि इथे BCom करून अकाउंटिंग करणाऱ्या मुलाला सुद्धा यामध्ये काम आहे. सगळ्या प्रकारच्या संधी या पर्यटन व्यवसायात तुम्ही कोणत्याही प्रकारचं शिक्षण घ्या ते आहे, पण व्यवसायात उतरण्यापूर्वी काही बेसिक प्रशिक्षण तुम्ही घेणं गरजेचं आहे किंवा अनुभव घेणं गरजेचं आहे. माझी जागा आहे, माझं घर आहे आणि त्याच्यातच 2 रूम काढल्यात, एवढं पुरेसं नाहीये. त्या रूम मध्ये मी बेडशीट कुठल्या रंगाची घालायची हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. एक साधी गोष्ट सांगते, बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे सोलापुरी चादरी किंवा रंगीत बेडशीट्स वापरल्या जातात. तर ह्या वापरल्या नाही पाहिजेत. का नाही वापरल्या पाहिजेत? त्यांना तुम्ही ब्लिचिंग नाही करू शकत. पांढऱ्या रंगाचं जेव्हा लिनन तुम्ही वापरता, सगळ्याच्या सगळ्या लिननला तुम्ही ब्लीच वापरलं की ते सगळं पुन्हा पांढरशुभ्र होणार आहे, त्याच्यावरचे सगळे डाग जाणार आहेत. तुम्ही पर्यटकांना बोल नाही लावू शकत की ह्यावर डाग का पडले म्हणून. डाग धुण्यासाठी काय करता येईल ह्याची व्यवस्था मला केली पाहिजे. तर हे सगळं समजून घेतलं पाहिजे, अनुभव घेतलं पाहिजे. ह्याचे जे काही छोटे छोटे कोर्सेस आम्ही कॉलेजच्या माध्यमातून करतो ते अटेंड केले पाहिजेत. आणि एखादी गोष्ट आपल्याला समजत नसेल तर त्या क्षेत्रातल्या अनुभवी व्यक्तीकडून
त्या क्षेत्रामध्ये अगोदरच काही व्यक्ती काम करत आहेत. जसं आमच्याकडे तारकर्ली टुरिझम डेव्हलपमेंट सोसायटी काम करते, पर्यटन व्यावसायिक विकास महासंघ काम करतोय. ह्या मधली जी काही लोक आहेत ह्यातलं काम ऑलरेडी करतायत. यांच्याकडून तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. बेधडकपणे पैसे इन्व्हेस्ट न करता मला त्यातला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कधी मिळणार आहे, माझा ब्रेक इव्हन पॉईंट त्याच्यामध्ये म्हणजे ना नफा ना तोटा या लेव्हलला माझा व्यवसाय कधी येईल आणि मला नफा किती वर्षामध्ये सुरू होणार आहे याची गणितं व्यवसायात उतरण्यापूर्वी मांडली पाहिजेत. मला जर यामध्ये नोकरी करायची असेल तर नोकरीसाठी लागणारी जी स्किल्स आहेत ती स्किल्स पण माझ्याकडे गरजेची आहेत. कारण हा व्यवसाय जो आहे 24/7/365 डेज, आठवड्याचे 7 दिवस, वर्षाचे 365 दिवस तुमच्याकडे इन्क्वायरीज येणार आहेत, माणसं येणार आहेत. त्या प्रत्येक वेळेला तुम्ही अवेलेबल असलं पाहिजे. दुसरं ह्या व्यवसायाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अशाश्वतता, पेरिशिबिलिटी. आज एक रूम तुमची खपली नाही, तिथं गिराईक आलं नाही म्हणजे ती रूम त्या दिवसासाठी वाया गेली, त्याचा रिव्हेन्यू वाया गेला. तो रिव्हेन्यू मला आजच्या आज जनरेट करण्यासाठी काय करायला पाहिजे हे समजून घेणं गरजेचं आहे. केवळ व्यवसाय न उघडता त्या व्यवसायाचे सगळे पैलू काय काय आहेत, त्याचं आर्थिक बाजू काय आहे, त्याचं रेकॉर्ड मेंटेनिंग कसं आहे, त्याचं शासकीय जे काही कायद्यानुसार मला काय काय रेकॉर्ड मेंटेन करायला पाहिजे, ग्राहकांशी मला कसं वागायचं आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर, मला जे सप्लाय चेन आहे मला पुरवठादार जे आहेत ते मी सगळं कुठून गोळा करायचं आहे, या सगळ्या गोष्टी तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. आणि अत्यंत डोळसपणे करण्याचा, अत्यंत जागरूकपणे करण्याचा हा व्यवसाय आहे. हॉटेल टाकलं आणि मी निवांत गल्ल्यावर बसलो अशा प्रकारचा हा व्यवसाय नाही. हा प्रचंड डिमांडिंग व्यवसाय आहे आणि 24 तास तुमची सेवा गुणवत्ता उत्तमच देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा आहे. त्यामध्ये अडथळे येणार, त्या अडथळ्यांवर मात करण्याची तुमची जिद्द असायला हवी. कुठलंही संकट येणार, आपल्याकडे तौक्ते वादळासारखं संकट आलं, कित्येक हॉटेल्सचं खूप मोठ्या प्रमाणावरती त्यामध्ये नुकसान झालं, अतिवृष्टी झाल्याच्या नंतर सीझन खूप उशिरा सुरू होतो, अशा वेळेला काय करायचं, ह्या सगळ्याचं ज्ञान जे आहे, या सगळ्याची माहिती घेणं आणि त्याच्यासाठी लागणारी जिद्द बाळगणं, त्याच्यासाठी लागणारा संघर्ष करणं हे सगळ्या तरुणांनी केला पाहिजे. या व्यवसायामध्ये निश्चितपणे आपण यशस्वी होऊ शकू अशी मला खात्री वाटते. खूपच प्रेरणादायी मार्गदर्शन दिलत मॅडम तुम्ही. श्रोते हो, आज आपण पर्यटन आणि हॉटेल व्यवसायातील सेवा गुणवत्तेबाबत अनेक महत्त्वाच्या बाबी जाणून घेतल्या. सेवा ही केवळ काम नसून ती एक अनुभव देण्याची कला आहे आणि हा अनुभव जितका उत्कृष्ट तितकंच पर्यटन क्षेत्र अधिक समृद्ध होईल. मॅडम, तुमचा अमूल्य वेळ आणि मार्गदर्शनाबद्दल आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र तसंच श्रोत्यांतर्फे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला ही संधी दिलीत, माझे विचार इथे मांडता आले, श्रोत्यांपर्यंत मी माझे विचार आणि विशेषतः पर्यटन व्यावसायिकांपर्यंत आणि हॉटेल व्यावसायिकांपर्यंत माझे विचार मला पोहोचवता आले, त्याबद्दल खूप खूप आभार.